आज सातारा या ठिकाणी रविवार पेठ वाहतूक नियंत्रण शाखा सातारा या ठिकाणी आम्हाला एक 2-3 दिवसापूर्वी निमंत्रित केलं होतं. सर्व आमच्या ॲम्ब्युलन्स संघटनेचे सर्व चालक मालक या लोकांना या ठिकाणी एक वाहतुकीच्या नियमांबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी मीटिंग आयोजित केली होती. ही अत्यंत मीटिंग चांगल्या प्रकारे पार पडली. या मीटिंगला PSI जाधव साहेब, मोगे साहेब हे सर्वांनी मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शनामध्ये त्यांच्या नियमांचे पालन करण्यासाठी की विनाकारण ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट नसताना सायरन वाजवणे किंवा एखाद्या वाहतुकीला कोंडी होईल असं कृत्य करणे या संदर्भात सगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या. परंतु आमच्याकडूनही आम्ही या नियंत्रण शाखेला सांगितलं आहे की कुठलाही पेशंट विनाकारण आमच्या संघटनेतर्फे कधीही या ठिकाणी कुठल्याशी विनाकारण सायरन वाजवणे वगैरे प्रकार होणार नाही. कारण की काही वेळा आम्हाला एखाद्या पेशंटसाठी फोन येतो, त्यावेळी तो पेशंट लवकर हॉस्पिटलला नेण्यासाठी आम्हाला सायरन वाजवत त्या ठिकाणी जायला. बरं, सगळेच लोक विनाकारण सायरन वाजवत असं नाही, परंतु त्याच्या पाठीमागची व ती की तो सिच्युएशन काय आहे आणि ते खरोखरच हा सायरन वाजवत तो पेशंट आणण्यासाठी चालला आहे की मौज मजा करतो आहे याचा तुम्ही पाठपुरावा करून मगच कुठली गोष्ट ही केली पाहिजे. काही दिवसापूर्वी आमच्यातल्या काही ॲम्ब्युलन्सवाल्यांवर असे विनाकारण न काही घडलेल्या गोष्टी पेपरमध्ये छापून येतात आणि पेपरमध्ये बोललं जातं ॲम्ब्युलन्सवाल्यांनी विनाकारण सायरन वाजवत गेला किंवा विनाकारण पेशंटची लुटमार झाली. तिथे लुटमार करायला कोण बसलेलं नाही, कारण की सर्वांना मुलं आणि घरदार आहेत. तर ही सर्व सोडून रात्री अपरात्री ज्यावेळी फोन येतो त्यावेळी आम्ही डायरेक्ट गाडी काढतो आणि त्या पेशंटला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं की कुठलंही आमच्याकडनं गैरवर्तन होण्यासाठी काय संबंधच नाही, कारण की आम्हाला पण आमचा परिवार आहे. आम्ही ते परिवाराला उधार ठेवून तुमच्याकडे ज्यावेळी ॲक्सिडेंट होतात काय होतात त्यावेळी आम्ही त्या रोडवर जाऊन ते डेड बॉडीचे पार्ट गोळा करणे आणि हे करणे हे कोणीही करू शकत नाही. बोलणारी माणसं भरपूर असतात. ती नुसतं बोलणं म्हणजे एखादं पत्र द्यायचं आणि ह्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं त्याच्यामध्ये आम्ही त्या गोष्टीला भीक पण घालत नाही. कारण की या ठिकाणी ज्यावेळी आमचा चालक मालक ज्यावेळी काय त्या पेशंटसाठी करत असतो ते आम्हाला माहीत आहे आणि ते जाऊ रस्त्यावर उतरून जो करतो त्यालाच त्याचं कळतं. ज्याची जळती त्याला कळती, कारण की जो कोण रस्त्यावर असा बघणार आहे त्याला जो काय वाटत असेल त्याच्याशी आम्हाला काही मतलब नाही. आणि इथून पुढे आम्ही आमच्या संघटनेतील सगळ्या चालक मालकांना आम्ही पण सांगितलेलं आहे की कुठल्याही आपल्याकडनं गैरवर्तन व्हायला नाही पाहिजे आणि जर गैरवर्तन झालंच आणि आमच्या निदर्शनास आलं तर टोटल आम्ही समोर पोलीस स्टेशनला समोर आम्ही त्याच्यावर कारवाई करायला लावू. परंतु एखाद्याकडनं गैरवर्तन होत नसेल कुठल्या तरी खुन्नसापोटी तुम्ही जर त्याला बदनाम करायचा प्रयत्न केला तर संघटना म्हणून आम्ही पण त्याला सोडणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.